काय करते सगळं? बंद कर हे सगळं तुझं. सगळी नाटकं आता नाही पाहिजे. आणि आजीला विचारलं, सगळं व्यवस्थित आहे ना तुमच्या घरी? तर आजी थोडी घाबरली होती. बोली हां व्यवस्थित आहे. आणि मी तुझ्या तोंडावर का हात ठेवला? कारण तुझा जर आवाज निघाला असता आणि तुझ्या बायकोची दृष्टी तुझ्यावर पडली असती ना, तर तिच्यात जे काय आहे ते तुझ्यावर आलं असतं ना. अन्न नाही तिला भेटत होतं, तब्येत खराब झाली, जीवाचे हाल झाले, ती तडपून तडपून मेली होती. नमस्कार, तुमचं स्वागत आहे ओपन पॉडकास्टमध्ये. मी आहे तुमचा होस्ट पृथ्वी आहेर. तर आज आपल्याकडे एक न्यू गेस्ट आलेला आहे, तर जाणून घेऊया त्यांच्यासोबत काय घडलेलं. तर मॅम, तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात हे आपल्या ऑडियन्सला एकदा सांगा आणि तुमची स्टोरी स्टार्ट करा. नमस्कार पृथ्वी, थँक्यू मला इथं बोलवण्यासाठी, माझी स्टोरी ऐकण्यासाठी. माझं नाव प्रियांका आहे, मी जोगेश्वरीवरून आली आहे. तर ही जी स्टोरी आहे ना, ती माझ्या फ्रेंडची आहे. त्याचं ॲक्च्युली आहे ना लग्न होत नव्हतं. तर त्याचे घरचे लोक आहे ना खूप टेन्शनमध्ये आले होते की का नाही होते. तर त्यांना असं वाटलं की आपलं घरात जे आहे ना ते खूप छोटं आहे, गावाच्या आत आहे. तर त्यांनी विचार केला की आपण घर चेंज करूया. तर मेन गावामध्ये आहे ना चांगल्या पॉईंटवर त्यांना एक पुराणा पण मोठा होता बंगला. तर तो त्यांनी बघितला, त्यांना आवडला, घरच्यांना सगळ्यांना आवडला. डील पण म्हणजे चांगली होती. तर त्या लोकांनी विकत घेतला आणि रिपेअर वगैरे केला. विकत घेण्याच्या 2 महिन्यानंतर ते लोक तिथे शिफ्ट झाले. म्हणजे त्याच्या घरातले म्हणजे त्याची आजी आजोबा, त्याचे आई वडील आणि तो पोरगा. तर तिथे राहून त्यांना एक 6 महिने झाले असेल, तरी पण त्याचं लग्न जमत नव्हतं. तर मग घरच्यांना असं वाटलं की आता तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, लग्न का नाही होते. त्याचं आहे ना त्यांच्या आजोबांना खूप टेन्शन आला पोराच्या. तर त्यांना एवढाच टेन्शन आला ना की ते स्ट्रेस्ड आउट आणि हेल्थ इश्यूज व्हायला लागले त्यांच्यामुळे त्यांना, आणि ते हॉस्पिटलाइज झाले. घरच्यांना सगळ्यांना टेन्शन यायला लागलं की एवढं काय टेन्शन घेतलं की हॉस्पिटलाइज होईपर्यंत एवढी काळजी घेतली त्यांनी. असेच हॉस्पिटलाइज होऊन एक 15-20 दिवस झाले असेल, पण त्यांच्या हेल्थमध्ये काही इम्प्रूव्हमेंट नाही आली. उलटा हेल्थ अजून खराब होत गेली त्यांची. इतकी खराब होत गेली की त्यांना ICU मध्ये शिफ्ट करावं लागलं. मग घरच्या लोकांना थोडं स्ट्रेस्ड आउट झाले. त्यांना टेन्शन यायला लागलं की अचानक ICU मध्ये कसे काय गेले. तर त्यांना वाटलं होईन, बरे होईन, तिकडनं बरे होईन. असं करत करत महिना झाला ICU मध्ये पण, तरी काय त्यांची रिकव्हरी काहीच झाली नाही. म्हणजे बोलतात ना 5-10% पण झाली नाही. आणि मोस्ट असं झालं ॲट लास्ट की ते व्हेंटिलेटरवर गेले, सपोर्ट सिस्टमवर. तर घरचे खूप रडायला लागले, खूप घाबरले आणि खूप टेन्शन पण घेतलं. आणि ते काय बोलले की ह्यांना टेन्शन कसलं आहे नातूच्या लग्नाचा, तर आपण लग्न करूया, शेवटची त्यांची इच्छा आहे कदाचित. तर घाई गडबडीमध्ये एक गावाच्या पोरीसोबत लग्न फिक्स केलं. म्हणजे कसं, आज बघितलं आणि उद्या लग्न, कोर्ट मॅरेज लगेच. हां, लगेच. आपण बोलतो ना की महिना अगोदर डेट घ्यावी लागते, तसं काही नाही. लगेच त्यांनी आज पोरगी बघितली, उद्या लगेच लग्न असं. हां, आज बघितली आणि उद्या लग्न केलं. तर ते लोक कोर्ट मॅरेज करून आपल्या घरी यायला निघाले ते लोक. तर रस्त्यामध्ये ना त्यांची गाडी अचानक बंद पडली. तर सगळेजण बाहेर येऊन थांबले, ती वेट करतात ते गाडी कधी नीट होईल म्हणून. तर मग अचानक ती जी नवीन सून होती ना, तिला अचानक एक आवाज आला. तर तिने बघितलं की हा आवाज कुठून येतोय. तिला कोण दिसलं नाही. परत आवाज आला आणि तिचे केस उडाले. तर तिने परत असं होऊन बघितलं. तर तिला वाटलं चल हवेमुळे उडाले असेल, पण आवाज कुठून येतोय असं. तर तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं की अहो आवाज येतोय म्हणून. तर तिचा तो पोरगा म्हणाला की असं कोणतरी जनावर वगैरे, जंगल आहे, हायवे असेल. हे साधारण किती वाजलेले तेव्हा? तर साधारण 3 सांज असेल, 8 वगैरे वाजले असेल.
तो बोला काही लक्ष देऊ नको, तिकडे नको उभी राहा, इकडे ये असं. तर गाडी दुरुस्त होऊन ते सगळं पूर्ण होऊसपर्यंत 2 तास झाले आणि ते लोक गाडी नीट झाली आणि ते लोक निघाले. तर घरी जाण्याच्या ऐवजी ते लोक डायरेक्ट हॉस्पिटलला निघाले मग. आणि हॉस्पिटलमध्ये जसे पोचले ना तसं त्यांना कळलं की आजोबा वारले. त्यांना म्हणजे त्यांचं डेथ होऊन 2 तास झाले. अच्छा. परिवारला एवढं असं वाटलं की काश ती गाडी खराब नाही झाली असती तर ॲटलिस्ट लास्टला त्यांना भेटलं असतं. हा. आणि त्या आजोबाच्या अंतिम वेळेला असं झालं की कोणच त्यांच्या जवळ नव्हते, ना नातू ना पोरगा ना सून. तिथं नाचून बघण्यासाठी ते लोक घेऊन जाते पण तेही नाही भेटलं त्यांना. त्यांची शेवटची इच्छा अधुरी राहिली. मग रात्री काय त्यांचं क्रियाक्रम केलं, दुसऱ्या दिवशी त्यांचं ते कार्य केलं. आणि जी सून होती ना तिच्या व्यवहारमध्ये तिच्या सासूला थोडं वेगळंपणा वाटलं. अच्छा. म्हणजे नक्की काय आहे? ती अशी डोळे फिरवायची. अच्छा. तर लोकांना वाटलं की स्ट्रेस्ड आउट असेल, नवीन सगळं आहे, तर त्यांनी काय एवढं लक्ष नाही दिलं किंवा त्यांना असं वाटलं असेल साधारण कधीपासून व्हायला लागलं तिला? दुसऱ्या दिवशी. हा, दुसऱ्या दिवशी लगेच. तर मग तिला असं वाटलं की कदाचित माझं मी वेगळं बघितलं असेल, कारण त्यांना पण झोप नव्हती ना असं. तर त्यांनी दुर्लक्ष केलं. नंतर ती दुपारी वेगळ्या आवाजात अशी बोलली सून तिच्या सासूला, ए जेवशील काय? तर सासूनी बघितलं तिच्याकडे आणि बोलते की हा आवाज तिचा नाही वाटत आहे, एखाद्या एजेड व्यक्तीचा वाटतोय. अच्छा. तर सासू बोलली, सासूला असं वाटलं की कदाचित आजोबाच तर नाहीये ना. ते रागवले की त्यांची डेथ झाली आणि अंतिम वेळेला कोणच नव्हतं आणि त्यांची इच्छा अपूर्ण झाली आणि ही नाचून आता घरात आहे, तर कदाचित तिच्यामुळे तर त्रास तर नव्हते त्यांना की मला तर काय बघायला भेटलं नाही जिवंत असताना. तर जसे जसे दिवस जात गेले ना तसं तसं त्या सुनेच्या व्यवहारामध्ये अजून वेगळंपणा सगळ्या घरच्यांना जाणवला लागला. जसं शिड्यांवर एकटक बसून हसणार, एकटी, भिंतीसोबत बोलणार, एकट्यातच बसून. आणि बोलतात ना स्वतःसोबत गॅलरीत उभी राहून हसणार. आणि आवाज पण घरच्यांना कळलं की हा तिचा आवाज नाहीये. मग आतापर्यंत ठीक होतं, सगळ्यांना वाटलं की आजोबा आहे. मग रात्रीचा आवाज यायला लागला, कधी घुंगरांचा, कधी हसायचा, कधी रडायचा. असे दिवस जात गेले. एक रात्री एवढा आवाज यायला लागला की तिची सासू आहे ना ती उठली आणि बघायला लागली की आवाज येतो कुठून आहे. तर तिने घराच्या पुढ्यात बघितलं, वरती जाऊन बघितलं, खाली पण बघितलं. शेवटी काही न दिसलं ती पाठीमागे गेले, घराच्या पाठीमागे. तर तिने बघितलं हा आवाज हौदातून येतोय. हौद म्हणजे असं नक्की? म्हणजे पुराणे जे बंगले असायचे ना, हौद म्हणजे ना पाण्याची टाकी असायची जी अंडरग्राऊंड असायची, त्याच्यावरती असे दरवाजे असायचे. तर तिने त्या हौदात बघितलं तर तिची सून आहे ना पाण्याच्या मध्ये वर खाली अशा उड्या मारत होती. ती बघून आहे ना तिची सासू खूप घाबरली आणि तिने आजीला बोलवलं, म्हणजे तिच्या सासूला. तिला वाटलं आजोबा आहे तर ते त्यांचंच ऐकेल असं. मग आजी आली खाली. त्यांनी पण जेव्हा दृश्य बघितलं ना तर त्या पण खूप घाबरल्या, पण जोरात ओरडल्या, ए काय करते सगळं, बंद कर हे सगळं, तुझं सगळी नाटकं आत्ता नाही पाहिजे, जा इकडनं आणि चल घरात चल. जशी आजी ओरडली ना तशी ती सून शांत झाली. शांत झाली तशाच ओल्या अंगात ती जाऊन झोपली. काहीच एक शब्द पण काय नाही बोलली ती नंतर? नाही, काही नाही बोलली. आणि तिची आजी आणि त्या सासूनी पण तिला बोललं नाही की बाबा तू चेंज कर. जशी होती तशी झोपून दिली तिला. 1-2 दिवस गेले तर मग
ती सून ज्या रूम मध्ये जाणार तिथलच्या व्यक्तीच्या हेल्थला इश्यू व्हायला लागला. म्हणजे अचानक हेडेक होणार, अचानक बॉडी पेन होणार, अचानक ताप येणार. तर मग आता घरच्यांना असं वाटायला लागलं की हे आता घरच्यांच्या हेल्थवर यायला लागले. पहिले काही तिच्यापर्यंत होतं तोच तर ठीक आहे. आता असं झालं की घरच्यांना त्रास व्हायला, तर बाबा एवढे रागवले की आता घरच्यांना त्रास द्यायला लागले. तर ह्याचा आता काहीतरी सोल्युशन काढला पाहिजे. तर घरच्यांनी ठरवलं जे पीर बाबा आहे ना त्यांना आपण बोलवूया. तर त्यांनी पीर बाबाला बोलवलं. त्याच संध्याकाळी ते घरात आले. त्यांनी घर व्यवस्थित बघितलं, पुढे पाठी वरती खाली. सून वरच्या रूम मध्ये झोपलेली होती. त्यांनी सगळ्यांना हॉलमध्ये, खालच्या हॉलमध्ये एकत्र केलं आणि आजीला विचारलं, सगळं व्यवस्थित आहे ना तुमच्या घरी? तर आजी थोडी घाबरली होती. बोली हां व्यवस्थित आहे. कारण त्यांना असं वाटत होतं की हे पीर बाबा जर त्रास देईन तर माझ्या नवऱ्याला त्रास होईल, म्हणून त्या खोटं बोलल्या की सगळं व्यवस्थित आहे. पण पीर बाबा जोरात ओरडले आणि रागाने विचारलं, खरं खरं सांगा, सगळं व्यवस्थित आहे ना? मी परत येणार नाही. मग आजी बोलली की आता आपल्याला खरं सांगणं गरजेचं आहे. तर त्या बोलल्या की तुम्ही बरोबर बोलता, ते सगळं काही व्यवस्थित नाहीये. तर पीर बाबा बोलले, हेच मला ऐकायचं होतं. मला ते आल्यावर कळलं की काय प्रॉब्लेम आहे, पण तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे मला ते बघायचं होतं. आणि त्यांनी घरच्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही कोणीच वरती यायचं नाही, सगळे तुम्ही खालीच बसा, मी काय आहे ते बघतो. एवढं बोलून ते वरती निघाले. वरती गेले. त्यांनी त्यांचं काय पूजाविधी असते ते सगळं चालू केलं. मग 10 मिनिटं झाले, अर्धा तास झाला, बाबा काय खाली आले नाही. त्या पोराला असं झालं की एवढा वेळ झाला खाली का नाही येते. तर त्याला असं वाटलं आपण बघूया काय चाललंय. तो पोरगा वरती गेला ना, तर त्यांनी जे बघितलं ते बघून तो हक्काबक्का राहिला. त्याने बघितलं की बाबा पूजाविधी करतात, ते त्याची बायको एका कोपऱ्यात भिंतीला चिपकून जोर जोरात ओरडते, रडते, हातपाय जमिनीला मारते. पण ती जे ओरडत होती ना त्याचा आवाज नाही येत होता. ते दिसत होतं त्याला की ती ओरडते पण आवाज नाही येत होता. म्हणजे फक्त ऍक्शन दिसत होते. हा, त्याला फक्त ऍक्शन दिसत होते. आणि दरवाजा बंद होता, पण दरवाजा जायचा होता म्हणून त्याला ते दिसत होतं. तर हे सगळं तो बघत होता ना. खाली त्याचे वडील, पोराचे वडील बोलले की याला 10-15 मिनिटं झाले अजून का नाही आला. त्यांना काळजी व्हायला लागली. मग त्यांनी पण वरती गेले बघायला. तर त्यांनी पण जेव्हा हे दृश्य बघितलं ना, तर त्यांच्या पायाखालून जमीन निघून गेली. त्यांनी काय केलं, पोराच्या तोंडावर हात ठेवला आणि याला खाली घेऊन आले. आणि त्याला बोलले की जे वरती सगळं होतंय ना ते सगळं बरोबर होतंय, आणि मी तुझ्या तोंडावर का हात ठेवला, कारण तुझा जर आवाज निघाला असता आणि तुझ्या बायकोची दृष्टी तुझ्यावर पडली असती ना, तर तिच्यात जे काय आहे ते तुझ्यावर आलं असतं. असं. तर अजून एक 15-20 मिनिटानंतर बाबा खाली आले. तर सगळ्यांना असं वाटलं की आता बाबा सांगेल की काय झालं होतं वगैरे, आणि ते एकटे आले. तर बाबा आले आणि बोलले की जे पण काही प्रॉब्लेम होता ना ते मी सॉल्व्ह केले, तर आता तुम्ही काय काळजी करू नका, सगळं व्यवस्थित झाले, मी येतो. असं बोलून बाबा निघायला लागले. तर घरच्यांनी थांबवलं, विचारलं त्यांना, अहो काय झालं तर सांगा तरी आम्हाला. तर ते बोलले मला काही विचारू नका, मी येतो. असं बोलून निघाले. जसे ते निघाले तर सगळेजण विचारच करत बसले होते की का नाही सांगितलं बाबांनी. आणि 10 मिनिटात ती सून खाली आली आणि ती तिच्या सासूला विचारते, आई
जेवायला घेऊ का, असं. म्हणजे एकदम नॉर्मल. तिला काहीच आठवत नव्हतं. तिला असं वाटत होतं की आता सगळे जेवणासाठी थांबले म्हणून आपण विचारतोय. बाकी कोणाचीच हिंमत नाही झाली की तिला काही सांगावं किंवा काय नॉर्मलच झालं. म्हणजे बाबांनी काहीच नाही सांगितलं आणि ते निघून गेले. हां, निघून गेले. त्याच्यानंतर ते 10वं झालं बाबाचं. सून ती माहेरी निघून गेली. ती माहेरी निघून गेली तर मग तिच्या नवऱ्याला असं वाटलं की अरे आपण विचारलं पाहिजे. तर तो त्याच्या वडिलांसोबत त्या पीरबाबाकडे गेले परत विचारायला की काय झालं होतं. बाबा तिथे पण जिथे ते गेले ना त्यांना भेटायला, तिथेही त्यांना सांगितलं नाही. चलो मी तुम्हाला सांगितलं ना की मी नाही सांगू शकत, तुम्ही जा इकडनं. पण जेव्हा पोरगा आणि त्याचे वडील घरी आले, त्यांनी घरच्यांना सांगितलं की बाबा काही सांगत नाही आम्हाला. आजीला असं वाटत होतं की बाबा मी तरी जाऊन विचारावं परत. मग सगळे घरचे गेले यावेळी, सासू, ती आजी, सगळे. तर बाबाकडे गेले आणि खूप गयावया करायला लागले, खूप रडायला लागली आजी पण की सांगा मला काय झालं होतं. तर बाबाला ते रडणं आहे ना बघवलं नाही गेलं. तिला तुम्ही शांत व्हा, येतो एक 10 मिनिटांनी. तर जेव्हा ती आजी शांत झाली ना, बाबा आले, बसले. ते बोलतात तुम्ही काळजी नका करू, हे तुमचे मिस्टर नव्हते. तर ती बोलती खरंच ते नव्हते ना, की तुम्ही माझं रडणं बघून सांगता ते की नव्हते. बोलतात नाही नाही त्यांचं काहीच नाहीये, ते नव्हते. तर बाबा त्यांना बोलतात की तुम्हाला आठवतं तुम्ही इथे गावावरून इथे येताना तुमची गाडी बंद पडली होती. सगळे शॉक्ड झाले की आपण तर ही गोष्ट बाबाला सांगितली नव्हती. बाबाला कसं माहिती? आणि ही गोष्ट आजीला पण माहिती नव्हती. तर मग ते बोलले जिथं तुमची गाडी बिघडली होती ना, तिथं तुमच्या बायकोवर एका आत्मानी कब्जा केला होता. तेव्हा त्याच्या नवऱ्याला आठवण येतं की अरे माझी बायको बोलली होती, काहीतरी आवाज येतोय तिला. तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं. तर बाबा बोलले तिची आत्मा होती ना, ती एका म्हातारीची होती. तर तिचं असं होतं की त्या म्हातारीला आहे ना, म्हातारपणात तिच्या घरच्यांनी हकलून टाकलं होतं. अच्छा. तिची देखरेख करायला कोण नव्हतं. ती अक्षरशः रस्त्यावर भिका मागून आपलं जगणं जगायची. आणि अंतिम टायमाला असं झालं होतं की ना अन्न नाही तिला भेटत होतं. तब्येत खराब झाली, जीवाचे हाल झाले. ती तडपून तडपून नेली होती. तर तिची जी इच्छा होती ना की मला घर पाहिजे, मला परिवार पाहिजे, मला राहायचंय, तर त्या म्हातारीची पण तशीच राहून गेली होती. तर तिला ही माझ्या मित्राची बायको दिसली होती तेव्हा. तर सांगितलं तिला ते दिसले आणि त्यांना ते घर परिवार हवं होतं म्हणून नवीनच लग्न झालेलं. नवीनच लग्न झालेलं होतं, तर त्यामुळे कोण ओळखत असेल असं. पण बाबा बोलले आता काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे, तर तुम्ही काही काळजी करू नका. आता त्यांच्या लग्नाला होऊन 3 वर्ष झाले, सगळं काही ते व्यवस्थित चाललेलं. परत कोणी हा विषय घरात काढलाही नाही. आणि तिला परत फीलच नाही झालं परत? नाही काहीच फील नाही झालं. तर ही जी स्टोरी आहे ना, ही जी मी तुम्हाला सांगितली ना, ह्याच्यावरनं आपण बघितलं पाहिजे की छोट्या छोट्या गोष्टींनी पण आयुष्यात किती मोठ्या मोठ्या घटना होऊ शकतात. म्हणून कधी छोट्या छोट्या गोष्टीवर पण दुर्लक्ष करू नये. तर मॅम तुमची स्टोरी खूपच इंटरेस्टिंग होती आणि धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि तुमची स्टोरी शेअर केली. तर मित्रांनो तुमच्यासोबत पण असा काय प्रसंग घडला असेल तर आम्हाला संपर्क साधा. भेटूया एका नवीन रहस्यासोबत. तर बघत राहा ओपन पॉडकास्ट.